मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी आपण बघितलं तर माधवजी पॉइंट आहे आणि इथून काही अंतरावरती सुद्धा हा दुसरा पॉइंट दिसतोय। इथे आल्यानंतर पर्यटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून निसर्गाचा आनंद घेत असतात। थंड हवेचं ठिकाण असलेलं हे माथेरान, या माथेरानमध्ये पर्यटनासाठी यायलाच पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या उत्तम पर्यटन स्थळाचा आनंद लुटला पाहिजे। आज आपण माथेरान स्टेशनच्या जवळच राहणाऱ्या किन्नरी अतुल दानवले या वहिनींना भेटणार आहोत। अर्थात हे त्यांचं सासरचं नाव आहे, तर माहेरचं नाव किन्नरी प्रदीप रांजाणे। घ्या उखाणा। निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी, अतुलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा, सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 द्या ओळख करून सगळ्यांची। ही मोठी बहीण। नमस्कार। ते सासरे। नमस्कार। एखादी गोष्ट आवडली नाही की लगेच तुम्ही रिॲक्ट होता? हो। हा, काय हो? डायरेक्ट घेऊन टाकायचे, डायरेक्ट कब्जा करायचा त्या वस्तूवरती। कब्जा करायचा? डायरेक्ट कब्जा करायचा। मग डायरेक्ट नेलपेंटने नाव टाकून ठेवायची, के के माझी, हात लावायचं, तर माझी वस्तू आहे। के असं लिहिलं की त्यांची वस्तू? ती त्यांची, ती प्रॉपर्टी तिची। आई काय हो असा स्वभाव होता मुलांचा? तशी ती आहे, प्रेमळ पण तेवढीच आहे। मेहनती आहे, जॉब केलंय ते 4-5 वर्ष नाही, म्हणजे असे थोडेसे व्हायची त्यांची भांडणं। पण तुम्ही कोणाला जास्त धपाटे दिलेत? तिलाच। तिनेच जास्त, तिनेच झाडूपासून झाडूपासून वरवंट्यापर्यंत म्हणजे ते ऐकायचीच नाही, खूपच ऐकायचीच नाही, हट्टीच खूप आहो। अरे बापरे। फ्रेंड्सला घेऊन घरी भरपूर असायची ती, डान्स प्रॅक्टिसला, बाकी स्पोर्ट्स मध्ये
स्कूलच्या स्पोर्ट्समध्ये नंबर 1. अभ्यासामध्ये पाठी असली ना तरी पण स्पोर्ट्समध्ये नंबर 1 ते सगळे. खो खो, कबड्डी, बाकी याच्यामध्ये किंवा तुम्हाला डान्स खेळाची परफॉर्मन्स आवड? असेल. हो, खेळाची मैदानी खेळ खूप आवडायचे. पहिल्यापासून? हो. मेडल्स भरपूर तिने कमवून ठेवले स्पोर्ट्समध्ये, फक्त शालेय रांगोळी, स्पोर्ट्समध्ये. मेहंदी आणि चित्र. नाही नाही, इथून कारण काहीच नाही. रांगोळी ही तुम्हीच काढली. रांगोळी मोठ्या बहिणींनी, भावाने आणि बहिणींनी. काय सुंदर रांगोळी काढली आहे. म्हणजे पैठणी साकारलेली आहे. मला आधी आलो तेव्हा वाटलं पैठणी वाळत घातली आहे की काय. इतकी सुंदर सुबक रांगोळी काढलेली आहे. खूप छान वाटतं. पण या आवडी पहिल्यापासून तुम्हाला हो. या गोष्टींची? अभ्यासात कसं होतं? अभ्यासात एवढी हुशार नव्हती, जरा ढस होती. स्वतःच बोलतायत बाबा या. मी काय बोलत पण नाहीये. आई बाबा काय करायचंय? पप्पांनी घोडे चालवून खूप म्हणजे कष्ट घेतले. शिक्षण आमचं पूर्ण केलं. मम्मीने पण माडी काम करून आणि जेवणाची ऑर्डर वगैरे घेऊन म्हणजे बालपण. म्हणजे आमचं कुटुंब मोठं होतं, तर त्यासाठी आम्ही 4 भावंड आणि आजी आणि आत्या आजी असे आम्ही सगळेजण एकत्र राहायचो त्या टायमाला. आणि कमवणारे फक्त वडीलच त्यासाठी. आणि 2च घोडे होते. मग 2 घोड्यांवरती आमच्या चौकांचं शिक्षण. 2 स्वतःचे घरामध्ये घोडे आजी. होते? हो, हा, स्वतःचे घोडे घोडे. स्वतःचे. आणि आता घोडे सध्या नाही, पण सध्या माझ्या ह्याच्यावरती सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही काय करता? मी आता इव्हेंट होस्ट आहे. इव्हेंट होस्ट करतो आणि MA चालू आहे माझं लास्ट इयर. बरं, पण तुम्ही ठरवलं होतं लहानपणी की जसे जसे आपण मोठे होऊ वडिलांना या व्यवसायातून जरा आराम द्यायचा आणि स्वतः ती जबाबदारी खांद्यावर घ्यायची. हो, त्यांना थोडा आराम किंवा भरपूर एवढं वर्ष आमच्यासाठी भरपूर त्यांनी केलं. त्यांनी मला दिलंय तेवढं त्यांना थोडंफार तरी देऊ त्यांना 10%. बाबा काय वाटतंय? मुलं एवढं तुमच्याबद्दल बोलतायत, तुमची कष्ट त्यांच्या नजरेत आहेत. कसं वाटतंय आता? आनंद वाटतो. लेकीबद्दल काय सांगणार? लेखीबद्दल काय तू आता बोलले नाही सगळे, त्यात मी काय बोलू. सगळं सांगितले तिने. तुम्ही तर नेहमी बाहेर असायचा. आम्ही बाहेर असतो गोडे. मग सगळं आईच बघत होती हा, हेच घरात. बघ. तुम्हाला कधी तक्रारी केल्यात का मुलीच्या कोणी? नाही, माझ्यापर्यंत नाही काय. नाही, तुमच्यापर्यंत काय नाही. बहिणी काय बोलतायत सांगा. काय नाही, तसं म्हणजे तिचा स्वभावच तसा, म्हणजे पहिल्यापासूनच तसा रागीट होता, पण प्रेमळ पण तेवढीच आहे. पण म्हणजे आता कोण काय बोललं तर मम्मीपर्यंत यायचं नाही, ते तिकडच मिटून यायची. आणि वस्तूंवरनं भांडणं व्हायची. पण डॅशिंग होते एकदम. डॅशिंग सगळ्यात आहे, ह्याच्या डान्समध्ये, क्रीडा स्पर्धात सगळ्यात. बोला. वहिनी ह्यांच्याबरोबर जास्त म्हणजे अटॅचमेंट आहे. 20 वर्ष. 20 वर्ष झाली लग्नाला. 20 वर्ष झाली. बोला. मग तुमचं माहेर कुठलं हो? इथेच या माथेरा. तुम्ही बरं इथल्या इथे सगळं जमवता. ते दादाचं लव्ह मॅरेज आहे. हो का? बरं आजीने बरं. खूप- काय करतात तुमचे मिस्टर? जॉकी आहेत रेसकोर्स मध्ये. अच्छा, मग आता तिकडे आहेत का मुंबई ते? पुन्हा आता बॉम्बेला आहेत. तुम्हाला नेलं होतं रेसकोर्सवर कधी फिरायला? हो, गेलेली. गेलेले? रेस बघायला गेले होते? मग तेव्हा कितवा आला होता घोडा त्यांचा? ते नव्हते बसले. ते नाही तेव्हा बसले, कारण त्यांचं लक्ष तुमच्याकडे असणार ना तेव्हा. तुमच्या 3ही मुली माथेरानहून लग्न करून सासरी निघाल्या. कसा होता तो दिवस? खूप आनंदाचा होता. कुठल्या कुठल्या आठवणी तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या मनात होत्या? लहानपणीची आठवण काढून खूप म्हणजे रडायला आलेलं तेव्हा. खूप रडले. मग आठवतोय तो दिवस? हो. काय झालं? इतकी इकडे मस्ती केली, नाचाची प्रॅक्टिस केली, खेळ केले, भावाला रिमोट फेकून मारला. या सगळ्या आठवणी घेऊन जेव्हा सासरी निघाला तेव्हा मनात काय चाललं? तेव्हा खूप म्हणजे दुःख झालेलं खूप. आणि सगळ्यांना म्हणजे भेट घेत असं रडायला खूप आलेलं. तुमच्या मनात काय? नाही, रडलो भरपूर. का हो? सगळ्या जुन्या आठवणी परत. लग्नाच्या अगोदर तर बोलत होतो की कधी लग्न कर आणि लवकर जा, म्हणजे मला तू सारखा free. बोलायचं तुझं लवकर लग्न झालं पाहिजे, तू लवकर केली पाहिजे असं आणि म्हणायचं. त्या क्षणी नंतर खूप रडला. पाठवणीचा दिवस कसा असतो? सगळ्या घरात आठवणी जागवणारा असा दिवस असतो. आता बरं वाटतंय, आता सगळ्या बहिणी आलेत. हो, हो आता ना? बरं वाटतं. हो, कालपासून घर शांत होतं. आता 3 जणांना असं वाटतंय की जत्रा कशी भरते तशी झालेली. जरा त्यात तुमच्या सौभाग्यवतींकडे, वहिनींकडे द्या. बोला, तुमचं माहेर कुठलं? पाली खोपोली. तुम्ही पूर्वी कधी माथेरानला आला होता की लग्नानंतर? फर्स्ट टाइम. मग इथे थंड असतं. या ज्या 3 नणंदा घरी येतात तेव्हा उकडायला लागतं का? नाही. बरं बरं बरं. तुम्हाला एक आव्हान आहे छोटंसं. बहिणीला बक्षीस मिळवून देण्यासाठीचं आव्हान आहे. बहीण चित्र काढणार, तुम्ही ओळखायचं आणि धावत जाऊन त्या चित्रातली वस्तू जी आहे ती जर तुम्ही घेऊन आलात, 1 मिनिटामध्ये हा खेळ पूर्ण झाला तर या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया चित्र कुठलं.
20 सेकंद झाली आहेत. काय आम्ही ओळखू शकतो ना? हो हो. टीव्हीचा रिमोट. टीव्हीचा रिमोट. कोण? लवकर. काकी कुठून आण? काकी कुठून आण? टेबलावरती माहिती. 40 45. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला आज बक्षीस मिळालेली आहे आणि या गप्पांना पुन्हा सुरुवात होणार आहे. पण छान वाटतंय, तुम्ही हसताय, प्रसन्न. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. लग्नाला किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. कसं जमलं लग्न? त्या वहिनी आहेत ना आणि नणंद पण लागतात. आता पहिलं वहिनींचं नातं आहे नमस्कार. माझी बहीण लागते. आणि यांची मावस बहीण आहे. हो का? असं आहे. त्या इथेच असतात का? हो, माथेरानमध्ये असतो. माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. हा. तेव्हा माझी बहीण आणि हे दोघी लग्नाला तिकडे आलेले, महाबळेश्वरला लग्न होतं. मग तेव्हा मग लग्नामध्ये आमची ओळख झालेली तिथे. तिथून लग्नानंतर आल्यानंतर मग ह्यांचं काहीतरी बोलणं झालं की नाही, पण ओळख झाली तेव्हा तुम्ही तिकडे महाबळेश्वरला बोलले नाही दोघे? नाही बोललो. जास्त नाही बोललो. म्हणजे हे यांच्या मित्रांसोबत आलेले आणि माझे मी मित्र होते, वहिनीबरोबर ऑफिसचे मित्र वगैरे सगळे होते. पण मग तुम्हाला कळलं ते लाईन मारत होते थोडीशी. त्यांचे मित्र बोलत होते ते जात असतील तर त्यांना सांगा की मला पण चॉकलेट मागवायचे. एवढ्या सगळ्यांमध्ये त्यांनाच का चॉकलेट आणायला सांगितलं? कारण ते त्यांचे भाव होते ना, त्याच्यामुळे त्यांनाच सांगितलं. हा, मग तुम्ही घेऊन आले लगेच? दिले, सांगितलं, मग घेऊन आलो. पण तुमच्या मनात होतच ना तेव्हा? म्हणजे असं म्हणजे काय विचार नव्हता तेव्हाचं काय. जेव्हा नंतर लग्नानंतर घरी आल्यानंतर 1 हप्त्यानंतर असं बहिणीने फोन केला की असं असं विचार चाललाय, तर तुझं काय मत आहे? घरच्यांना विचारूनच मग सांगितलं. तुम्ही? मी बहिणीकडून मोबाईल नंबर घेतलेला. नाही, पण तुम्ही का घेतला मोबाईल नंबर? म्हणजे लग्न तर करायचंच होतं ना, मग म्हणलं चांगला मुलगा आहे तर आपलं होत असेल सेटिंग तर करून टाकू. सेटिंग? मग सेटिंग केलं तुम्ही फोन घेऊन? हो, बहिणींनी म्हणजे केलं. हा, आणि वहिनी. मावशींनी, त्यांच्या मावशी आहेत त्या पण. आणि मग तुमच्या मनात होतच? मनात म्हणजे तेव्हा मित्र पण मला म्हणजे तेच बोलवते, एवढ्या मुलांमध्ये त्यांनी तुलाच का सांगितलं चॉकलेट आणायला? हा, मला पण तोच प्रश्न पडलाय. आम्ही पण होतो, मग आम्हाला काय सांगितलं? बरोबर आहे. हा, मग माझी बहीण आहे, तिची वहिनी लागते, त्या हिशोबाने त्यांनी मला सांगितलं असेल, तुम्ही उगाच काही मनात घेऊ नका. आणि मग जेव्हा ठरलं तेव्हा मित्र काय म्हणाले? मित्र तेच बोले, शेवटी आम्ही बोललो तेच झालं ना खरं. पण कसं आहे हो, लग्नानंतर काय छान फरक? आहे. काय काय छान आहे? म्हणजे संसार एकदम छान आहे. चांगलं. सासू सासरे म्हणजे आई वडिलांसारखेच आहेत, दुसरे आई बाबा आहेत ते. पूर्वी बघा, तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेला होता मित्रांबरोबर तेव्हा बिनधास्त होता, बरोबर आहे? मोकळेपणाने तिकडे मित्रांबरोबर मजा करत होता. या 6 वर्षात असा काही बदल झाला का हो? नाही, अजूनही मी मित्रांबरोबर कुठे जायचं असेल तर जातो, असं काही नाही. मग ह्या कधी रागवत नाहीत? तसं काही नाही. मित्रांबरोबर म्हणजे अजूनपर्यंत कधी बोलले नाही की मित्रांबरोबर जाऊ नका, हे नाही, असं काही नाही. म्हणजे काही बंधनं नाहीत तुम्हाला? नाही ना? पण या रागवत नाहीत ना घरी? नाही, रागवतात. आवाज असतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरनं कधी कधी राग आला की म्हणजे ती पटकन बोलून जाते, समोर त्याचा विचार नाही करत राग आला की. पण नंतर अर्धा एक तासाने तिलाच नंतर असं वाटतं की मी काहीतरी चुकीचं बोलली आहे. मग नंतर मग ते त्या गोष्टीचा तिला त्रास होतो की मी काय बोलून गेली पटकन. का असं करता हो? तुमच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. म्हणजे राग आला की मला सहन नाही होत, मग मी बोलून जाते. पण मग नंतर विचार केल्यानंतर असं वाटतं उगीच बोलले. जरा सासूबाईंकडे द्याव. सासूबाई सांगा सुनेबद्दल. चांगली एकदम सून. काय चांगली म्हणजे काय चांगली? म्हणजे प्रेमळ आहे अशी, म्हणजे ती हे नाही करत, राग आला तरी तेवढ्या पुरतीच लगेच हाका मारते. सासरेबाईंचं काय म्हणणं? प्रेमळ आहे आणि सगळ्या माणुसकी वेळी असतं, पण कधी कधी तिचं एवढं आहे की कधी राग आला मग ती मानत नाही कोणाला. आमचं मी मानत नाही कोणा, तिलाच खराब वाटतं, नंतर मग ती हाक मारते. होय ना? काय होईल? आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडंसं रागावरती कंट्रोल करा. एकीकडे तुम्ही म्हणालात आई बाबांसारखे खूप प्रेम करणारे आई सासू सासरे आहेत भरपूर, होय ना? मग त्यांचं मन दुखावणार नाही एवढी काळजी घ्या हो आजपासून. हो. मावशी बोला. स्वभाव खूप छान आहे तिचा. तिने दोन्ही सासर माहेर अगदी एकदम खूप बांधून ठेवल्यासारखं केलेलं आहे खूप. आणि मेन म्हणजे आमचा मुलगाच खूप छान आहे, त्याच्यामुळे ती पण त्याच्यामध्ये खूप एकत्र आलेली, खूप छान. मी पण त्यांची वहिनीच. स्वभावाला एकदम मनमिळाऊ आहेत तशा. कधी सासरहून येत असतील जात असतील न चुकता हाक मारून जातात, मी आली आहे किंवा मी जाते तसं. मग आणि आला की संध्याकाळच्या वेळेला मग सगळ्यांनी मिळून बसून टाइमपास होतो आमचा एकदम मस्त त्यांच्याबरोबर. बरं, मला तुम्हाला एक विचारायचंय. तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आम्ही बघितलं, पण त्याचबरोबर लगेच त्यांचेही डोळे पाणावले. ते पण इमोशनल.
किती वेळा आणता त्यांच्या डोळ्यात पाणी? नाही जास्त नाही कमीच ना? शकत. जास्त प्रेम करतात ना ते. तुमच्या दोघांमध्ये कोण कोणावर जास्त प्रेम करतं? तुम्ही त्यांच्यावर की ते तुमच्यावर? दोघंही एकमेकांना. जास्त कोण करतं? ते माझ्यावरती करतात. हं? छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी आणि ते आव्हान असं आहे, काही वस्तू समोर आम्ही ठेवणार, डोळे बंद करणार आणि तुम्ही त्या स्पर्शाने बरोबर जर ओळखल्या तर आज वहिनींना तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया काय होणार या खेळात. चला, खेळ सुरू झाला. फुलं काय कसली? झेंडूची. बरोबर. चला, अभिनंदन. बघूया आज बायकोला बक्षीस मिळवून देणार तांदूळ. हा, तांदूळ. तांदूळ. बोलू नका तुम्ही. गहू. गहू. अभिनंदन. 3. कपडे सोबत टाकायला. चिमटा. ही बंदूक आहे. बंदूक. जरा ते दुसरी वस्तू परत एकदा दाखवा, कारण अजून 20 सेकंद आहेत. बघूया ओळखतायत का? साखर. 10. बडीशॉप. अभिनंदन. हा तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळून गेलेला. बघूया आता कोण पैठणी जिंकणार आहे. एका बाजूला वहिनी बसलेली आहे. पैठणी माथेरानमध्ये राहणार की ताई पैठणी घेऊन नवी मुंबईत जाणार, ते आपल्याला बघायचंय. आज माहेरच्या अंगणामध्ये खेळ रंगतोय. तुम्ही इथून पैठणी पाठवू नका आणि तुम्ही मात्र ती घेऊन जा. बघूया काय होणार. खेळ सोपा आहे. या शिडीला 2 बास्केट आपण बांधलेले आहेत. तुम्ही सोनेरी कडं टाकायचं. जर वरच्या बास्केटमध्ये जाऊन ते विसावलं तर 20 गुण आणि खालच्या बास्केटमध्ये 10 गुण मिळणार आहेत. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आतापर्यंत 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 0. आता तुमच्यापासून सुरुवात. शेवटची संधी होती. वहिनींनी डायरेक्ट कमालच केली. वहिनींनी एका शेवटच्या चेंडूवर 6 मारला आणि आजची पैठणी माथेरानमध्येच ठेवली. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या किन्नरी वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कृतिका वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाण्यापूर्वी ताई आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देणार आहे आणि आशीर्वाद घेणार आहे. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण, आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. माथेरानच्या या सुखद आठवणी घेऊन रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.